इथे कोण आले बघा. वेदा, रावी, अगस्त्य सगळेजण नवीन वर्षासाठी सेलिब्रेट करायला आले है ना. तरी सांग हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. आज आहे 31 डिसेंबर आणि उद्या 1 जानेवारी 2026. उद्यापासून नवीन वर्ष चालू होणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनापासून खूप शुभेच्छा. माझ्या सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलीला हे येणारं नवीन वर्ष जे आहे ते खूप सुखाचं जाऊ दे अशीच मी देवाकडे प्रार्थना करते. मला 2025 साल कसं गेलं तर 2025 साल थोडंसं जरा अप अँड डाऊन 50-50% म्हणेल मी. म्हणजे थोड्याशा वाईट गोष्टी पण घडल्या लाईफमध्ये आणि थोड्याशा चांगल्या गोष्टी पण घडल्या. चांगल्यापेक्षा जास्तीत जास्त निगेटिव्हच गोष्टी घडल्यात. पण ठीक आहे, आपण पुढे बघायचं, म्हणजे येणारं पुढचं वर्ष बघायचं. मागं जे झाले ते सगळं विसरून नवीन आशा, नवीन वर्ष, नवीन किरण आपल्या आयुष्यात येईल अशी आपण अपेक्षा करायची आणि पुढे चालत राहायचं. तर असं तुम्हाला नवीन वर्ष कसं गेलं मला ते कमेंट करून नक्की कळवा. चला आजचा व्हिडिओ कंटिन्यू करूया. व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता सध्या जे तुम्ही आपल्या चॅनलला व्हिडिओजला प्रेम देत आहे त्याच्याबद्दल तुमचे मनापासून हृदयातून आभारी आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर मैत्रिणींनो, नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि 2025 साल मला कसं गेलं ते तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे. पण त्याच्या पहिलं तुम्हाला एक सांगते की झाल्या गेलेल्या गोष्टी तिथल्या तिथे सोडून आपण पुढचं जे काही आपलं येणारे जे दिवस आहे, येणारं जे आयुष्य आहे ना त्याच्याकडे बघायचं आहे. तर माझ्या बाबतीत तरी मी सांगते, मी मागे वळून कधीच बघत नाही. फक्त पुढं जे घडणार आहे, काय आपल्याला पुढं करायचं आहे, आपलं टार्गेट काय आहे याच्याकडे पूर्णतः फोकस करायचा. एवढंच फक्त माझे तरी असे विचार आहेत. मला माहिती आहे हे बोलणं खूप सोपं आहे पण करणं खूप अवघड आहे. कारण ज्यांच्या आयुष्यात अगदी म्हणजे ढवळाढवळ झालेली आहे, खूप सारं आयुष्य उलतापालत झालेली आहे, त्यांना फक्त हे बोलून जमत नसतं. त्यांच्यासाठी ते दिवस खूप अवघड असतात. झालेल्या गोष्टी किंवा आता होत असलेल्या गोष्टी, आयुष्यात घडलेल्या गोष्टी त्या सगळ्या सहन करणं आणि त्याच्यासोबत जगणं खरंच खूप अवघड असतं. पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात तुम्हाला सांगते, ज्या कुणी माझ्या मैत्रिणी आत्ता अशा फेजमधून जात आहे त्यांना मी माझं फक्त एकच सांगणं आहे की काळ हा सगळ्यावर एक उपाय आहे. ज्या फेजमधून, वाईट काळामधून जर तुम्ही आत्ता जात असाल किंवा गेलेलं वर्ष जे 2025 त्या वर्षामध्ये जर खूप वाईट घटना तुमच्या आयुष्यात घडलेल्या असतील तर एक फक्त वाक्य माझं लक्षात ठेवा की काळ हा सर्व दुःखावर उपाय आहे. त्याच्यामुळे ना फक्त पुढे बघायचं, पुढचं आयुष्य बघायचं, मागे वळून बघायचं नाही. जे काही वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडलेल्या आहेत त्या सगळ्या तिथे सोडून द्यायच्या आणि पुढं चालायचं आहे की उद्या, आज न उद्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या मनासारख्या घडतील आणि चांगल्या घडतील ह्या फक्त डोक्यात ठेवायच्या आहेत. कारण बघा, कधी पण एखादं खूप सारं मोठं वादळ आलं, त्या वादळामध्ये जो धुराचा लोट निघतो किंवा धुळीचा लोट निघतो त्याच्यामध्ये माणसाला समोरचं काहीच दिसत नाही. जेव्हा ते वादळ शमतं, खाली बसतं, तेव्हा सगळे धूळ किंवा जी धूर निघलेला असतो तो सुद्धा खाली बसतो आणि सगळं काही स्वच्छ होतं. तर त्याचप्रमाणे आपलंही आयुष्य आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही आत्ता सध्या वादळं चालू असतील, तुमच्या म्हणा, माझ्या म्हणा, हे वादळ शमण्यासाठी थोडासा वेळ द्या. सगळं काही व्यवस्थित होईल. फक्त दम नावाची गोष्ट खूप मोठी आहे. माझी आई नेहमी म्हणते दम खूप मोठी चीज आहे. तसं आहे की जरी वाईट काळामधून तुम्ही जात असाल आत्ता तरीसुद्धा थोडासा दम काढा, थोडीशी कळ काढा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आजूबाजूच्या लोकांचा त्रास न होता स्वतः आनंदी राहण्यासाठी आहे ना आपल्याला काही गोष्टी करण्याची खरंच खूप गरज आहे. पहिली तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची किंमत ओळखा. तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमचे निर्णय हे खूप महत्त्वाचे आहेत आणि सगळ्यांना खुश ठेवण्याची जबाबदारी तुमची नाही आहे. तुम्ही सर्वांना एकसाथ आनंदी ठेवू शकत नाही. तुमचं स्वतः लाईफ तुम्ही एकदम टांगणीला लावून सगळ्यांना, तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला आनंदी ठेवू शकत नाही. कोणी ना कोणी तरी तुमच्याकडे तक्रारी ह्या करणारच, कोणी ना कोणीतरी तुमच्याकडे वाईट हे तुम्हाला बोलणारच. तर त्याच्यामुळे सगळ्यांचा लोड तुम्ही घेऊ नका. तुम्ही तुमची किंमत ओळखा आणि
सगळ्यांना खुश ठेवत बसण्यामध्ये तुमचं आयुष्य वायाला घालवू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, तुम्ही नाही म्हणायला शिका. काही काही गोष्टी आहेत ना आपल्याला नसतात जमत, पण तरी पण आपण दुसऱ्याला किंवा समोरच्या व्यक्तीला खुश ठेवण्यासाठी त्याचं मन नाराज होऊ नये म्हणून सतत आपण होकार देत राहतो कुठल्या पण गोष्टीला, कुठल्याही जबाबदारीला. पण त्याने ना आपला त्रास जास्त वाढतो. तर त्याच्यामुळे कोणाचंही मन न दुखवता आपल्याला जे योग्य वाटत नाही ना त्याला शांतपणे ठामपणे नकार द्या आणि तुम्हाला ना अननेसेसरी लोड किंवा त्रास तुमच्यावर होऊ देऊ नका. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टी आहे ना मनावर घेऊ नका. प्रत्येक घरातली व्यक्ती, बाहेरची व्यक्ती, तुमच्या कुटुंबातील किंवा तुमच्या मित्रमंडळीतील व्यक्ती त्यांची मतं आणि त्यांची टीका हे करतच राहणार आहेत. आयुष्यभर आपल्याला कोण ना कोणतरी टीका टोमणे मारतच राहणार आहे. पण ते सत्यच आहे का आपल्या बाबतीमध्ये? नाही, असं असू शकत नाही. आपल्याला माहिती आहे आपण कसं आहे, आपल्या देवाला माहिती किंवा आपल्यावर जे प्रेम करणारे व्यक्ती आहेत त्यांना माहिती आपण कसं आहे. त्याच्यामुळे जे लोक आपल्याबाबत नकारार्थीच विचार करतात, निगेटिव्हच विचार करतात, त्यांची मतं जी आपल्याबद्दल आहेत ती खरीच असतील असं काही नाही आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांचं जे कोण काय काय आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलते ना, अजिबात त्यांचं मनावर घ्यायचं नाही आहे. चौथं पॉईंट म्हणजे ना, योग्य लोकांची संगत ठेवायची. आपल्या आजूबाजूला असणारी जी लोक आहे ना, पॉझिटिव्ह असणारी लोक, तुम्हाला आधार देणारी लोक, त्यांनाच तुम्ही जवळ ठेवा. नकारात्मक लोकांपासून ना जेवढं होतं होईल तेवढं तुम्ही ना थोडंसं अंतर ठेवून वागा. तेच तुमच्यासाठी ठीक राहील. कारण सतत आजूबाजूला तुमच्या जर निगेटिव्हिटी राहिली ना तर तुमचं मन खरंच खूप नाराज होतं आणि तुमचे जे चांगले विचार आहेत ना ते सुद्धा वाईट होतात आणि त्याचा ना तुमच्या डोक्यावर सुद्धा परिणाम होतो. तर त्याच्यामुळे ना निगेटिव्ह लोकांपासून जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त लांब राहता येईल तेवढं लांब राहा. आणि अशी काही व्यक्ती असतात निगेटिव्ह व्यक्ती की ज्यांना आपण लांब ठेवू शकत नाही, कारण ते एकदमच आपले क्लोज असतात, जवळचे असतात. तर अशा व्यक्तींना आपण लांब ठेवू शकत नाही, त्यांचं रोजच उठून तोंड बघायचं असतं आपल्याला. तर अशा लोकांना लांब ठेवता येत नाही. तर त्याच्यामुळे त्यांच्याशी कमीत कमी बोलणं किंवा कामाव्यतिरिक्त जास्त न बोलणं हा सर्वात बेस्ट उपाय आहे. आणि त्यांनी जर स्वतःहून समोरून काही तुम्हाला बडबड केली किंवा काही निगेटिव्ह बोलले तर त्याकडे दुर्लक्ष करून सरळ उठून चालत जायचं. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःसाठी योग्य लोक जर आजूबाजूला ठेवली ना तरच तुम्ही पॉझिटिव्ह राहू शकाल या 2026 वर्षामध्ये. त्याच्यानंतर पाचवी सर्वात महत्त्वाची आपल्या सगळ्या गृहिणींसाठी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. तुम्हाला जेवढ्या कुठल्या पण गोष्टी तुम्हाला आवडत असू दे, ते वाचन असू दे, म्युझिक ऐकणं असू दे, चालणं असू दे, फिरणं असू दे, चित्रकला किंवा इवन आपलं नॉर्मली निवांत फक्त शांतपणे बसणं, हे सुद्धा एक प्रकारे स्वतःला वेळ देण्यासारखं आहे. आणि ह्या सगळ्या ज्या स्वतःसाठी केलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मन आहे ना शांत करतं आणि हेच आपल्याला मन शांतीसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. येणाऱ्या 2026मध्ये आपल्याला तेच करायचं आहे. आपलं डोकं शांत, आपली मनशांती खूप महत्त्वाची आहे. कारण एक बाई घरातली जर टेन्शनमध्ये असली ना तर तिचं अख्खं कुटुंब टेन्शनमध्ये राहतं. त्यांची मुलंसुद्धा पूर्ण त्या निगेटिव्ह सगळ्या झोनमध्ये राहतात आणि ती जी निगेटिव्हिटी छाया असते ना आपल्या घरामध्ये ती सतत सगळ्यांच्या अवतीभोवती राहते. तर त्याच्यामुळे महत्त्वाची गृहिणी जी आहे, फक्त तुमच्या मुलांसाठी तरी तुम्ही जे काय आहे ना ते तुमचं मन जेवढं शांत ठेवता येईल तेवढं जास्तीत जास्त शांत ठेवा. सहावी सर्वात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातलं तुम्ही बोला, कोणाशी तरी बोला. जे कोणी तुमची जवळची व्यक्ती आहे, ज्यांच्याशी तुम्ही मन मोकळेपणे बोलू शकता, त्यांच्याबरोबर तुम्ही बोला. ते बोलल्याने तुम्हाला हलकं वाटेल. मनातल्या मनात कुढत कधीही बसू नका. जर तुम्हाला अशी व्यक्ती कोणीही तुमच्या आयुष्यात नसेल की ज्याच्यासमोर तुम्ही मन मोकळं करू शकत नाही तर एखाद्या डायरीमध्ये किंवा एखाद्या वहीवर तुम्ही हे सगळं लिहून काढा. जेवढं तुम्ही लिहून काढताल तेवढं तुमचं मन मोकळं होईल किंवा सांगताल एखाद्याला मन मोकळं होईल. मनावरचं जे ओझं आहे ते हलकं झाल्यासारखं वाटेल. आणि याचप्रमाणे सातवी अजून एक गोष्ट म्हणजे स्वतःला ना दोष देत बसू नका. जे काही झालं, मग एखादी व्यक्ती आपल्याबरोबर नीट वागत नाहीये किंवा काही आयुष्यात चढउतार आले, मग माझंच चुकलं किंवा मी कुठेतरी चुकले का, हे सतत याचा विचार करू नका. जे काही तुम्हाला वाटत असेल, चुका प्रत्येकाच्या हातून होतात, कदाचित तुमच्या हातून पण काही जर चूक झाली असेल तर त्याच्यातून आपण शिकतो सुद्धा ना. तर त्या चुका फक्त स्वतः ॲक्सेप्ट करून एकदा मान्य करून मोकळं व्हा आणि त्याच्यातून आपण काय शिकलो आणि त्या परत चुका करायच्या नाही आहेत हे मनाशी ठरवून पुढे जा. सतत त्या चुकांसाठी स्वतःला दोष देत बसलं तर त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे. आणि
आठवी महत्त्वाची अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता ना, की तुम्ही फिरायला जाता, एखादं योगा करता किंवा थोडासा स्वतःसाठी टाईम देता, तो स्वार्थ नाही आहे. कारण ना प्रत्येक गृहिणीला ना थोडं जरी आपण स्वतःसाठी वेळ काढला ना, आपण असं दुसऱ्या मिनिटाला आपण विचार करतो, अरे काय मी नुसतीच बसली आहे, हे घरात एवढी मोठी कामं पडली त्यांना आपण नुसतंच बसलोय किंवा काहीतरी आपण टी व्ही बघत बसलोय. आपल्याला ना गिल्ट येतं, प्रत्येक गोष्टीचं आपल्याला गिल्ट येतं. तर ते गिल्ट जे मनातलं आहे ना ते काढून टाका. आपण जे स्वतःसाठी वेळ देतो, काळजी करतो, तर काही स्वार्थ नाही आहे. आपण पण एक व्यक्ती आहे, आपण काही रोबोट नाही आहे की आपण 24 तास फक्त दुसऱ्यांसाठी किंवा आपल्या घरासाठी काम करत राहणं, मुलांसाठी काम करत राहणं, मुलांचा विचार करत राहणं. आपण रोबोट नाही आहे, आपलं सुद्धा मन आहे, आपण पण एक माणूस आहोत. आणि ह्या वयामध्ये म्हणजे जर आपण यंग एजमध्ये असू, 50च्या आतल्या असू, या एजमध्ये आपण जर स्वतःची काळजी घेतली नाही ना तर पुढे जाऊन त्याचा फार फार त्रास होतो. तर त्याच्यामुळे ह्याच वयामध्ये ना तुम्ही स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे ना अजून एक महत्त्वाची गोष्ट, की जे लोक आपले मन दुखावतात ना त्यांच्याकडून आहे ना अपेक्षाच ठेवू नका. अपेक्षा तुमच्या जेवढ्या तुम्ही ठेवाल एखाद्या व्यक्तीकडून तेवढं तुम्ही दुःखी होणार. तुमच्या आयुष्यात असे जर काही व्यक्ती असतील की ज्या तुम्हाला खूप दुखवत असतील किंवा तुमच्या मनासारखं वागत नसेल, तर पहिली गोष्ट ना तुम्ही अपेक्षा करणं सोडून द्या, की ती व्यक्ती एखाद्या दिवशी सुधारेल किंवा ती व्यक्ती माझ्या मनासारखं वागेल, माझं ऐकेल. ही अपेक्षा टोटली सोडून द्या. कारण जोपर्यंत ती व्यक्ती जी आपल्याला त्रास देते ती स्वतः मनापासून ठरवत नाही सुधारायचं, तोपर्यंत त्याला कुणीही सुधरवू शकत नाही. ना तुम्ही ना ब्रह्मदेव जरी आला तरी कुणीही सुधरू शकत नाही. त्याचं तेच स्वतः ठरवलं तरच सुधारू शकतं. तर त्याच्यामुळे तुम्ही तो लोड घेऊ नका. तुम्ही त्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवू नका की ती व्यक्ती सुधरेल. सोडून द्या, सरळ सोडून द्या, पुढे निघून जा, पुढे चला. हेच मी तुम्हाला म्हणते की 2026मध्ये आपल्याला फक्त पुढे जायचं आहे. झाल्या गेलेल्या गोष्टी किंवा आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्ती यांपासून आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला लांब पुढे निघून जायचं आहे. लांब म्हणजे लांब नाही निघून जायचे, त्यांच्या जवळपास तुम्हाला जर राहावंच लागत असेल तर आपण काही ऑप्शन नाही आपल्याकडे, त्या व्यक्तींसोबत राहूनच आपल्याला पॉझिटिव्ह आपलं आयुष्य पुढं ढकलावं लागणार आहे. आणि नुसतंच ढकलायचं नाही आहे, तर ते आनंदाने आपल्याला पुढे आपल्याला जगायचं आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना प्रत्येक वाद जिंकायचा नसतो. कधी कधी शांत राहणं हे पण शहाणपणाचं असतं. कारण समोरच्या दगडावर समजा आपण कितीही डोकं आपटलं आणि त्या दगडाला जर काही होणारच नसेल तर आपण आपलं डोकं का आपटून घ्यायचं. तर त्याच्यामुळे ना प्रत्येक वाद मी जिंकणारच, असं लढाई जिंकणारच असं अजिबात मनामध्ये ठेवू नका. सोडून द्यायला गोष्टी शिका. आणि अजून एक सर्वात मोठी महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे स्वतःचं अस्तित्व जपून ठेवा. नात्यात राहून स्वतःला विसरू नका. तुमची ओळख पण महत्त्वाची आहे. जी कुठली नाती आहेत जी तुम्हाला दुःख देतात, त्या नात्यातून तुम्ही न धड बाहेर पण पडू शकत नाही, ना धड सोडून पण जाऊ शकत नाही. तर अशा वेळेला आपण काय करतो, असल्या वाईट नात्यामध्ये ना स्वतःला गुरफटून घेतो, हरवून जातो. आपण आपलं जे अस्तित्व आहे, आपली पर्सनॅलिटी आहे ना ही पूर्णपणे विसरून जातो. तर असं आपल्याला अजिबात न करता आपली स्वतःची जी ओळख आहे ना ही सुद्धा टिकवून ठेवायची आहे. हे बघा, तुम्ही शिकलाय किती, शिक्षण किती महत्त्वाचं आहे काय नाही हे मॅटर करत नाही. तुम्ही तुमची आवड जपा, तुमचं स्वतःची एक सेपरेट जी पर्सनॅलिटी आहे ती जपा. तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही 4 पैशाचं इन्कम करायचा सुद्धा प्रयत्न करा. कारण जेव्हा एक सांगते तुम्हाला, जर आपल्याला पैसा हा आत्ताच्या काळामधला ना सर्वात मोठा एक घटक आहे आणि पैशाशिवाय काहीच नाही हे आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या पायावर कुठेतरी उभं राहायचा प्रयत्न करा. तुमचं शिक्षण नसेल तरी सुद्धा घरगुती बसल्या बसल्या खूप सारे उद्योग तुम्ही करू शकता. आपल्या चॅनलवर मी असे काही व्हिडिओ बनवलेले आहेत की घरात बसून तुम्ही असे काही बिझनेस करू शकता की जेणेकरून तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून 4 पैसे कमवू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये असे जे व्यक्ती असतील ना की ज्या तुम्हाला फक्त टॉर्चर करत असतील, कमी लेखत असतील, तर त्यांना तुम्ही दाखवून द्या की तुम्ही काही असे ऐरे गैरे नाही आहे, लल्लू पंजू नाही आहे. तुम्ही सुद्धा स्वतः काही ना काहीतरी कमवून उभं राहू शकता स्वतःच्या पायावर. तुम्हाला भले ना लाख रुपये मिळो, पण 1000 जरी रुपये तुम्ही स्वतःच्या पायावर मिळवून दाखवले, स्वतःच्या हिमतीवर मिळवून दाखवले, तर तुम्हाला ज्या त्रास देणाऱ्या, कमी लेखणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत ना त्यांच्या ते तोंडात ऑटोमॅटिकली त्यांच्या थोबाडीत बसते स्वतःच. आपण मारायची पण गरज पडत नाही, कारण आपण आपली जी पात्रता असते ती सिद्ध करून दाखवलेली असते. बोनस टिप म्हणजे स्वतःला शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त कामामध्ये बिझी ठेवा.
तर त्याच्यामुळे माझ्या मैत्रिणींनो मी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करते की मी आत्तापर्यंत जे काही गोष्टी बोलले 2025 मध्ये जे काही गोष्टी झाल्या गेल्या त्या सगळ्या सोडून आत्ता मी ज्याच्या काही तुम्हाला टिप्स दिल्या ना या नक्की 2026 मध्ये तुम्ही फॉलो करायचा प्रयत्न करा. मी सुद्धा खूप मोठ्या संकटातून गेलेली आहे जसं मी तुम्हाला शेअर केलं. पण मी रडत न बसता हे बघा दुःख सगळ्यांनाच होतं, वाईट सगळ्यांनाच वाटतं, पण त्याच गोष्टी धरून बसल्याने, उघडत बसल्याने, रडत बसल्याने त्रास हा आपल्यालाच होतो आणि आपल्यामुळं आपल्या मुलांना होतो. तर त्याच्यामुळे आपण 2026 मध्ये आपण अशा अपेक्षा करूयात की ज्या काही मी टिप्स दिल्या त्या थोड्याशा फॉलो करून आपलं आयुष्य जास्तीत जास्त सुधारण्याचा प्रयत्न करूयात. मला असं वाटतं माझ्यासोबत माझ्या ह्या सगळ्या मैत्रिणी ज्या आज मला समोरून ऐकत आहेत त्या सगळ्यांनी खूप आनंदित राहावं त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या मुलांसोबत खूप आयुष्य आनंदात घालवावं, कुटुंबासोबत आनंदात घालवावं असं मला मनापासून वाटतं. तर त्याच्यामुळे या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ना आज मी तुमच्याशी शेअर केल्या की येणाऱ्या 2026 मध्ये आपल्याला वाईट वागणूक देणाऱ्या व्यक्तींपासून कसं लांब राहून किंवा आपल्याला आपलं आयुष्य आनंदी कसं करायचं आहे हे मी तुमच्याशी आज शेअर केलेलं आहे. माझं सुद्धा मन मोकळं खूप झालं आणि आय होप सो मी आज जे काही शेअर केले ते तुम्हाला सुद्धा उपयोगी पडणार आहे. 2026 मध्ये चला मस्त हॅप्पी लाईफ जगूयात. तर चला आय होप सो आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही तुमच्याशी गोष्टी शेअर केल्या त्या तुम्हाला आवडल्या असतील. जर तुम्हाला आवडले असतील ना तर तुमचे पण जे काही मतं असतील, तुमचे काही अनुभव असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. कारण तुमचे जे अनुभव आहेत किंवा त्याच्या वाईट अनुभवावर, चांगल्या अनुभवावर तुम्ही काय किंवा कशा प्रकारे त्याला तोंड दिलं हे नक्की त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून ते कमेंट वाचून आहे ना बाकीच्या इतर आपल्या मैत्रिणींना सुद्धा त्याचा फायदा होईल. कारण प्रत्येक जणींच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घडामोडी होतच असतात आणि आपलं जे विचार आहे किंवा आपण जे काही त्याच्यावर उपाय काढले हे कदाचित आपल्या समोरच्या मैत्रिणीला सुद्धा कधीतरी फायद्याचे ठरू शकतात. तर असो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना ना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 2026 साल तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला खूप खूप छान जाऊ दे हीच आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलतर्फे सगळ्यांना शुभकामना आहे. तर चला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका, कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थोडंसं थांबा, अजून एक छोटीशी व्हिडिओ क्लिप बाकी आहे तेवढी बघून मग आपण व्हिडिओ एंड करूयात. ही काय गेम आहे झोपायची? गी काठी ठेवून द्या, तू हातातून सटकली तर डायरेक्ट टीव्हीला लागल बाबा. रे 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 हा बोल. खाल्लेच ना बाबा आता. हां नाईस 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 बाळा तू खाल्लेस. हां प्लीज हां तू कर. येतं का तुला? पोट उचलायचं बाळा, पोट उचलायचं, पाय ठेवायचे आणि पोट उचलायचं. हां उचल. हां आला का बघ, आला की नाही? हां येतं हळूहळू. कानाजवळ ठेवायचे हात मग येतं. हा कानाजवळ ठेवायचे हात, कानाजवळ ठेवायचे हात आणि पोट उचलायचं. हा डोकं पण उचल की असं वर मागच उलट बघायचं. येतं बा तुमचं.